श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक चोर एका गावामध्ये राहत होता. त्याला अनेक दिवस चोरी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला घरात खायचं वांदं झालं. शेवटी तो गावाबाहेरील साधूच्या झोपडीमध्ये चोरीसाठी गेला. तेव्हा साधू बाबा त्यावेळी ध्यानस्थ बसले होते. अचानक त्याने डोळं उघडलं आणि त्या चोराकडे प्रेमानं पाहत विचारलं, बाळा, कशासाठी आलायस? तेव्हा चोर लाजला आणि म्हणाला, महाराज, मला भूक लागली. साधूने त्याला प्रेमानं आसन दिलं, पाणी दिलं आणि शकरकंद खायला दिलं. त्यांच्या वात्सल्यपूर्ण वागण्यानं चोराचं मन बदललं. त्याला अपराधाची जाणीव झाली आणि तो रडायला लागला. तो म्हणाला, महाराज, मी चोर आहे, पण आता मी तुमच्या पायाशी शरण आलोय. कृपया मला शिष्य म्हणून स्वीकारा. श्रोते हो, साधूंच्या सद्भावनेच्या जादूनं एक चोर संत झाला. त्यानं चोरी सोडली आणि संन्यासी जीवन स्वीकारलं. श्रोते हो, या गोष्टीतनं आपण फक्त इतकंच घ्यायचं की शुद्ध मन, प्रेमळ वागणूक आणि चांगली संगत माणसाचं जीवन बदलू शकते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जिथं मोबाईलला रेंज नसते तिथं सुख जास्त असतं. सुखी नसताना स्वतःला चुकीचं ठरवून दुसऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणं हे प्रत्येकाला जमत नाही. विश्वासाला मोकळं ठेवलं की प्रेम गुदमरत नसतं. प्रेम खास नसतं, तर प्रेम करणारी व्यक्ती खास असते. आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा. आपलं म्हणणारं हे आपलंच असावं, आपल्या नावाखाली दुसऱ्याचं नसावं. आपलं मानून जितकं आपण जवळ जाऊ तेवढंच आपल्याला त्या नात्यातून दूर फेकलं जातं. कठीण काळात कधीच हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी संघर्षातूनच निर्माण होत असतात. जीव लावून जपलेल्या व्यक्तीनं एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे त्रास. सगळ्यांच्या सुखासाठी झटणारा तो जेव्हा एकटा पडतो तेव्हा त्याचं दुःख पाहणारं आणि समजून घेणारं हे कोणीच नसतं. थोडंसं वाकडं चालायचं म्हणजे वाकडं तिकडं चालणारी लोक ही सरळ चालत राहतात. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी या मनातूनच निर्माण होत असतात. मन हेच जीवनाचं प्रवेशद्वार असतं. ते आपण कसं ठेवतो त्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. जिथं आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथं शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीनं त्रास होईल त्यांच्याकडे जाणं टाळणं याला स्वाभिमान म्हणतात. माणसानं तिथंच थांबावं जिथं मनाला छान वाटेल. पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टींच्या मागे धावू नका, कारण या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्या कमीच वाटतात. लहानपणी 10 रुपयांसाठी रडणारा माणूस मोठेपणी मात्र 10,000 रुपये मिळाले तरी खुश नसतोय. एका यशस्वी जीवनामागं संघर्षाची आणि त्यागाची अनेक वर्ष गेलेली असतात.
परीक्षेचा पेपर अभ्यासानं पार होतो, पण आयुष्याचा पेपर मात्र हिमतीनं पार करावा लागतो. रिस्क घेतली तर आयुष्याचा आनंद फिक्स असतो. संस्कार हे गरिबांच्या संस्कारी घरातच बघायला मिळतात. पदर फाटका असतो तरीही डोकं मात्र झाकलेलं असतं. कोणाच्या जिव्हारी लागतील असं शब्द बोलून त्याला दुःख देऊ नका, कारण आग ही जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळत राहतो. काही अपमान चांगले असतात, कारण जेव्हा ते मनाला लागतात तेव्हाच माणूस कामाला लागतो. तुम्हाला एका उंचीवर जाण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती उंची टिकवण्यासाठी करावी लागते. सरून गेलेल्या गोष्टी या धरून ठेवायच्या नसतात. साथ घालणं सोपं असतं, साथ देणं कठीण. वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं कठीण. हात धरणं सोपं असतं, धरून ठेवणं कठीण. प्रेम करणं सोपं असतं, करत राहणं कठीण. शाळा कॉलेजातली परीक्षा एकदाच देऊन मोकळं होता येतं, पण आता आयुष्याची परीक्षा देताना परिस्थिती रोज एक नवीन प्रश्न उभा करते. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणं. देव बनून राहणं सोपं नसतं. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लोक त्याला सुद्धा वाईट टाकतात. माणसाचं वागणं जरा विचित्रच असतं. पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि घरी गेल्यावर तिखट मीठ लावून खातात. जेव्हा आयुष्यात आपल्यासाठी एक दार बंद होतं त्याच वेळी आपल्यासाठी दुसरी अनेक दारं उघडी होतात. म्हणून देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कधीच कमी करू नका. जी माणसं मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सांभाळून राहा. त्या लोकांसमोर कधीच झुकायचं नसतं जे लोक कधीच आपल्या दुःखात होती ना सुखात होती. आपला खडतर प्रवास आपण एकट्यानंच सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन पार पाडलेला असतो. म्हणून कोणापुढे झुकायची काही गरज नसते. तिला तिची कदर करणाऱ्याबद्दल आदर असतो. बाकी नजरा ओळखण्यात ती माहीर असते. तिला समजतं तिची लक्ष्मण रेषा काय आहे. लोकांच्या मापात आपण बसलं नाही की लोक आपली मापं काढायला सुरुवात करतात. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी टेन्शन नाही घ्यायचं. तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. या जगात सगळेच म्हणतात की हे जग स्वार्थी आहे, पण असं कोणीच म्हणत नाही की मी सुद्धा स्वार्थी आहे. कोणाचं काही वाईट न केल्यावर शांत झोप लागत असते.